नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर ललित प्रकाश बन्सवाल, सीनियर कॅन्सर व रोबोटिक सर्जन, नोबल हॉस्पिटल हडपसर येथून आपल्याशी बोलत आहे। आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, पण या वर्षी जे थीम आहे ती आहे युनायटेड बाय युनिकनेस। तर युनायटेड बाय युनिक म्हणजे काय? प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो। तसंच आमचा जो कॅन्सर पेशंट आहे तो पण प्रत्येक जण वेगवेगळा असतो। तर जी ट्रीटमेंट आहे ती पण पेशंट जशी युनिक आहे, जसं युनिक ट्रीटमेंट टेलर करणे म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या त्याला जसं सुचेल, पेशंटला जे टॉलरेट होणार त्या प्रकारचे सर्जरीज करणे, त्या प्रकारचे केमोथेरपी देणे, त्या प्रकारचे टार्गेटेड थेरपी देणे, इम्युनोथेरपी देणे आणि रेडिएशन देणे। तर या सगळे पेशंट टू पेशंट चेंज होतात थोडे थोडे। तर या थीममध्ये आपण कसं ते पेशंटला जास्त चांगलं टॉलरेट होणार आणि किती चांगलं ते सहन करू शकणार हे आपण बघतो। कॅन्सर म्हणजे कॅन्सर नाही, कॅन्सर म्हणजे आपला शेवट नाही हे समजून घेणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे। कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो जर आपण कमी स्टेजमध्ये आले आहात तर। जर आपण स्टेज 4 पर्यंत थांबला तर कॅन्सर क्युअर न होत पण कंट्रोल होऊ शकतो। कंट्रोल करण्यासाठी आजकाल बरेच नवीन औषधी उपलब्ध आहे, जेणेकरून आपण त्याचा फायदा घेऊ शकतात व बरं होऊ शकतात। बऱ्याच वेळेस कॅन्सर होण्याचे कारण आपल्या समोरच असतात, जसे की तंबाखू सेवन करणे, गुटखा सेवन करणे, अनियंत्रित वजनची वाढ होणे, किंवा मग तुम्ही बघू शकतात की बरंच फास्ट फूड लोक इंटेक करताय। हाय फ्लेमवर जे जेवण बनवले जातात ते अर्धे कच्चे अर्धे आणि बरेच त्याच्यात केमिकल आणि प्रिझर्वेटिव्स टाकले जातात, तर ते पण आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे। आणि त्या सेल्समुळे आपल्याला काही म्युटेशन वगैरे झाल्यास आपलं ते कॅन्सरचं किंवा ट्युमरचं रूपांतर होऊ शकतो। म्हणून आपण या सगळ्या कारणं माहीत असताना पण हे सगळे अवॉइड करणं आपलं कर्तव्य आहे, ज्याच्यात की आपण निरोगी आहार जेवणात फ्रेश फ्रूट्स वगैरे, फ्रूट सॅलड्स, फ्रेश व्हेजिटेबल्स, इंडियन पद्धतीचं जेवण ज्याच्यात की चपाती, भाजी, वरण, भात हे सगळ्या गोष्टी ज्या असतात हे आपल्या आतड्यांसाठी बऱ्यापैकी चांगले आहे। त्याच्यात कॅन्सर होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होते। आणि असेच आपण निरोगी आहार आणि काही अडचणी असल्यास लवकरात लवकर आपण डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करणे हेच माझी तुमच्या सगळ्यांची विनंती आहे। या मेसेज सोबतच मी माझं ॲज अ कॅन्सर सर्जन डॉक्टर ललित बन्सवाल तुमचा निरोप घेतो। थँक्यू व्हेरी मच।